इस्तीफा हो गया है, लेकिन हमारी दो और मांगे, ऐसे ही नहीं जाएंगे। नीट पेपर लीक प्रकरणावरून दिल्लीच्या जंतर मंतरवर उसळलेल्या आंदोलनानं अखेर मोठा राजकीय परिणाम घडवून आणला। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर आता देशभरात एक नवा राजकीय ट्रेंड सुरू झाल्याचं चित्र आहे। कारण आता फक्त केंद्रातच नाही तर आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि पंजाब या 3 राज्यातील शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे। नेमकं काय घडतंय पाहूया। सर्वप्रथम आंध्र प्रदेश। वायएसआर काँग्रेसचे प्रमुख जगन मोहन रेड्डी यांनी थेट शिक्षण मंत्री नारा लोकेश यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। जिल्हा निवड समिती भरती परीक्षेत कथित गैरप्रकार झाल्याचा आरोप करत जगन यांनी सोशल मीडियावर म्हटलं, धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला, मग 3.5 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित DSC परीक्षा प्रकरणात नारा लोकेश राजीनामा देणार का? यावर प्रत्युत्तर देताना नारा लोकेश यांनीही पलटवार केला। जे लोक आज नैतिकतेचे धडे देत आहेत त्यांचा स्वतःचा भूतकाळ जनतेला चांगलाच माहीत आहे असं ते म्हणाले। म्हणून आंध्र प्रदेशमध्ये हा वाद आता अधिकच पेटण्याची चिन्ह आहेत। आता वळूयात तेलंगणाकडे। इथे भाजप प्रदेशाध्यक्ष N रामचंद्र राव यांनी मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यावर थेट निशाणा साधलाय। ट्युशन फी रिइम्बर्समेंट योजनेचे तब्बल 12,000 कोटी रुपये विद्यार्थ्यांना अद्याप मिळाले नसल्याचा आरोप करत त्यांनी शिक्षण खात्याच्या जबाबदारीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। सुमारे 20 लाख विद्यार्थ्यांशी संबंधित हा निधी तातडीनं न दिल्यास काँग्रेस सरकारला मोठा जनआक्रोशाला सामोरं जावं लागेल असा इशाराही भाजपनं दिलाय। आणि आता पंजाब। इथे कथित फार्मसी परीक्षा पेपर लीक प्रकरणामुळे आम आदमी पक्ष अडचणीत सापडल्याचं चित्र आहे। भाजप नेते मनजिंदर सिंग सिरसा यांनी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत गंभीर आरोप केलेत। लाखो रुपयांच्या व्यवहारातून पेपर लीक झाला असून 7,000हून अधिक विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात आलंय असा त्यांचा दावा आहे। इतकंच नाही तर जंतर मंतर आंदोलनात आमच्या राज्यात पेपर लीक झाला तर मंत्र्याला हटवू असं विधान करणाऱ्या आम आदमी पक्षालाच आता त्यांनी त्याच शब्दांची आठवण करून देत दुटप्पी भूमिकेचा आरोप केलाय। एकूणच धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर निर्माण झालेलं राजकीय वादळ आता केवळ दिल्लीपुरतं मर्यादित राहिलेलं नाही। आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि पंजाबमध्येही शिक्षण व्यवस्थेवरून राजकारण तापलं असून पुढील काही दिवसात आणखी राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जाते। या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं मत काय? धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर इतर राज्यातील शिक्षण मंत्र्यांनीही नैतिक जबाबदारी स्वीकारावी का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा।